हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12 आणि लेक्चर नंबर आहे 11. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हायड्रोलिसिस, दॅट इज सॉल्ट हायड्रोलिसिस. आता काय कन्सेप्ट आहे सॉल्ट हायड्रोलिसिस मध्ये, व्हॉट इज द डेफिनेशन, तर ती आपण आता लक्षामध्ये घेऊ. इट इज द प्रोसेस इन विच आयदर कॅटायन or anion or both the ions of a salt reacts with a water to produce acidic or basic or sometimes neutral nature in the solution. This is called as salt hydrolysis. काय म्हटलंय बघा, it is the process in which either cation or anion or both the ions of a salt reacts with a water to produce acidic or basic or sometimes neutral nature in the solution. हायड्रोलिसिस म्हणजे काय, तर सॉल्टचा एक तर कॅटायन किंवा एनायन किंवा बोथ द आयन्स ऑफ अ सॉल्ट रिॲक्ट्स विथ अ वॉटर. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. आता एक उदाहरण घेऊ आपण. समजा BA हा आपण सॉल्ट घेतला BOH बेसचा आणि HA ॲसिडचा. मग व्हॉट इज हायड्रोलिसिस? Cation of a salt reacts with water किंवा anion of a salt reacts with water किंवा both the ions of a salt reacts with water, then that process is called as hydrolysis. When the cation of a salt reacts with water, then it produces acidic nature. H plus ion excess आहे म्हणजे acidic nature असेल. anion of a salt reacts with water आपल्याला OH मायनस एक्सेस मध्ये मिळतात, म्हणजेच त्या ठिकाणी बेसिक नेचर त्या ठिकाणी असणार आहे. काय असतं बघा, B प्लस हा OH मायनस सोबत कंबाईन होतो, बेस मिळतो BOH आणि एक्सेस ऑफ H प्लस मिळतात, म्हणजे ऍसिडिक नेचर असतं. A मायनस हा जेव्हा H प्लस सोबत कंबाईन होईल आपल्याला मिळेल HA आणि OH मायनस एक्सेस मध्ये असतील, म्हणजे बेसिक नेचर तिथे असेल. When both the ions of a salt reacts with water, मग BOH आणि HA हे आपल्याला मिळाल्याचं दिसेल. या ठिकाणी नेचर जे आहे ते ऍसिडिक पण असू शकतं, बेसिक पण असू शकतं, न्यूट्रल पण असू शकतं. कशा पद्धतीने ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल असतं, जेव्हा ही कन्सेप्ट आपण मेकॅनिझम मध्ये बघू तेव्हा तुमच्या ते लक्षामध्ये येईल. इथे एक्सेस ऑफ H प्लस म्हणजे सरळ सरळ ऍसिडिक नेचर, एक्सेस ऑफ OH मायनस म्हणजे बेसिक नेचर. तर यामध्ये नेचर जे आहे इथे ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल कोणतेही येऊ शकतं. ते कशा पद्धतीने येतं ते लेटर ऑन आपण एक्सप्लेन करूच. आता हे जे ऍसिड आणि बेस प्रॉडक्ट मध्ये आपल्याला मिळालेले आहे, दे अगेन रिॲक्ट्स विथ ईच अदर अँड गिव्स अस काय देतात आपल्याला, टू फॉर्म द सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे याचा अर्थ असा की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. आणि या रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये फॉरवर्ड रिॲक्शन ही हायड्रोलिसिस असेल, तर बॅकवर्ड रिॲक्शन ही न्यूट्रलायझेशन आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हायड्रोलिसिस इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. काय बोलतोय पुन्हा एकदा लक्ष द्या. व्हॉट इज अ हायड्रोलिसिस? व्हॉट इज सॉल्ट हायड्रोलिसिस? It is the process in which either cation or anion or both the ions of a salt reacts with water to produce acidic, basic or sometimes neutral nature in the solution. या ठिकाणी हा जो सॉल्ट आहे हा वॉटर सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला ऍसिड आणि बेस देतो, ही झाली हायड्रोलिसिस. तर ऍसिड आणि बेस पुन्हा रिॲक्ट होऊन सॉल्ट आणि वॉटर देतात, हे झालं न्यूट्रलायझेशन. म्हणजे फॉरवर्ड हायड्रोलिसिस असेल तर बॅकवर्ड न्यूट्रलायझेशन आहे, म्हणजेच हायड्रोलिसिस इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता आपल्याला 4 प्रकारचे सॉल्ट आहे हे माहिती आहे. मग चारही प्रकारच्या सॉल्टमध्ये हायड्रोलिसिस कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायची आहे. हे 4 प्रकारचे सॉल्ट कोणकोणते आहे, तर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. त्याचं हायड्रोलिसिस कशा पद्धतीने होतं, काय कन्सेप्ट आहे त्याची, ते आपल्याला बघायचं आहे. Let us consider NaCl, which is a salt of strong base NaOH and strong acid HCl.
This NaCl when reacts with water, then we get NaOH and HCl. हायड्रोलिसिस मध्ये एक गोष्ट लक्षात द्या, या हायड्रोलिसिसच्या कन्सेप्टमध्ये या कन्सेप्टमध्ये स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट यांचं आयोनायझेशन कन्सिडर केलं जातं. आयोनायझेशन कन्सिडर केलं जातं, पण त्याच वेळेला वीक ऍसिड, वीक बेस आणि वॉटर यांचं मात्र आयोनायझेशन कन्सिडर केलं जात नाही. As they dissociate to very less extent, their ionization is neglected in salt hydrolysis concept. त्याच्यामुळे आपण काय करू, हा सॉल्ट आहे, मग सॉल्टचं आयोनायझेशन कन्सिडर करणार, मग तो झाला Na++Cl-. वॉटर अनआयोनाइज्ड ठेवणार आपण. NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे, मग त्याला आपण आयोनिक फॉर्म मध्ये लिहू शकतो Na++OH-. HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याला सुद्धा आयोनिक फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण H++Cl-. या साइडचा Na+ कॅन्सल, Cl- कॅन्सल. मग व्हॉट इज द नेट रिएक्शन? इट इज जस्ट द डिसोसिएशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस इक्वल नंबर ऑफ H+ and OH- ion. As it produces equal number of H+ and OH- ion, the solution is neutral and pH is equals to 7. But if we observe the net reaction, then it is found that neither cation nor anion of a salt reacts with the water. ना कॅटायन रिॲक्ट होतोय सॉल्टचा, ना anion रिॲक्ट होतोय. आपण इथे काय सांगितलं होतं, व्हॉट इज हायड्रोलिसिस? It is the process in which either cation or anion or both the ions of a salt reacts with water. तेव्हाच हायड्रोलिसिस होतं असं म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की या नेट रिॲक्शन मध्ये सॉल्टचा कॅटायन पण भाग घेत नाहीये, anion पण भाग घेत नाहीये. तर ही जी रिॲक्शन आहे, इट इज जस्ट द डिसोसिएशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस इक्वल नंबर ऑफ H+ and OH- ion. And that's why the solution is neutral, pH is equal to 7. But as neither cation nor anion of a salt reacts with the water, what we can say here, the salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. तुम्ही अजून वेगळा एखादा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस घेऊन सुद्धा चेक करू शकता. उदाहरणार्थ आपण घेतला Ki हा जो सॉल्ट आहे, याची वॉटर सोबत रिॲक्शन घेतली. वॉटर सोबत रिॲक्शन घेतल्यावर आपल्याला मिळतं KOH आणि HI. आयोनिक फॉर्म मध्ये काय, K+I-. इथे K+OH- H+I-. कोण कोण कॅन्सल होईल, K+ कॅन्सल होईल, I- कॅन्सल होईल. राहिलं काय फक्त H2O gives H++ OH-. म्हणजे पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही सॉल्ट ऑफ अ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस घेता, तेव्हा नेट रिॲक्शन काय असते, इट इज जस्ट द डिसोसिएशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस इक्वल नंबर ऑफ H+ and OH- ion. And that's why we can say that the salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. का? कारण in the net reaction it is just the dissociation of water to produce equal number of H+ and OH- ion. In this net reaction, neither cation nor anion of a salt reacts with the water, so the salt of strong acid and strong base does not undergoes hydrolysis. आता आपण याच्यानंतर हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस लक्षामध्ये घेणार आहोत. आता आपण लक्षामध्ये घेऊ हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस याचा जो सॉल्ट आहे, त्याचं हायड्रोलिसिस आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता NH4Cl, अमोनियम क्लोराइड, इट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड HCl अँड वीक बेस NH4OH. आपण NH4Cl हा सॉल्ट घेतलेला आहे, याचं हायड्रोलिसिस आपल्याला बघायचं आहे. मग त्याला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं. NH4Cl plus H2O gives us NH4OH plus HCl. हायड्रोलिसिस मध्ये सॉल्ट नंतर स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेसला आपण आयोनिक फॉर्म मध्ये लिहितो. वीक ऍसिड, वीक बेस आणि वॉटरला आपण अनआयोनाइज ठेवतो.
मग आता हा जो NH4Cl आहे सॉल्ट आहे, NH4 प्लस प्लस Cl माइनस, H2O जैसे थे, NH4OH जैसे थे, काय मिळाला इथे HCl गिव्स H प्लस प्लस Cl माइनस, आयोनिक फॉर्म मध्ये घेतला, Cl माइनस कॅन्सल केला, मग काय राहिली नेट रिएक्शन NH4 प्लस प्लस H2O गिव्स NH4OH प्लस H प्लस. NH4 प्लस म्हणजे कोण आहे कॅटायन ऑफ अ सॉल्ट. This cation of a salt reacts with water to give slightly dissociated weak base and excess of H plus ion. Excess of H plus ion मिळत आहे म्हणजे सोल्युशन ॲसिडिक इन नेचर आहे आणि pH इज लेस दॅन 7 आहे. As the cation of a salt reacts with water to produce slightly dissociated weak base and excess of H plus ion, this hydrolysis is called as cationic hydrolysis. As here H plus ions are excess, the solution is acidic with the pH is less than 7. So this is about the hydrolysis of a salt of strong acid and weak base. अजून एखाद दुसरं उदाहरण घेऊन तुम्ही हे हायड्रोलिसिस एक्सप्लेन करू शकता. अजून जर का घेतला आपण द हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसचं हायड्रोलिसिस आपल्याला बघायचं आहे. मग सोडियम सायनाइड घेतला आपण. सोडियम सायनाइड इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस NaOH अँड वीक ॲसिड SCN. NaCN प्लस H2O गिव्स NaOH प्लस SCN. हियर सॉल्टला आपण आयोनिक फॉर्म मध्ये लिहिलं Na प्लस प्लस Cn माइनस, वॉटर जैसे थे. स्ट्रॉंग बेसला आयोनिक फॉर्म मध्ये लिहिलंय वीक ॲसिड जैसे थे. यात Na प्लस कॅन्सल केला आपण, मग नेट रिएक्शन काय राहिली Cn माइनस प्लस H2O गिव्स SCN प्लस OH माइनस. म्हणजे anion of a salt reacts with water to give slightly dissociated weak acid with an excess of OH minus ion. That's why the solution is basic in nature, pH is greater than 7. As anion of a salt reacts with water, this is called as anionic hydrolysis. याचं सुद्धा अजून एखाद दुसरं उदाहरण घेऊन तुम्ही हायड्रोलिसिस एक्सप्लेन करून बघू शकता. प्रॅक्टिस याच्यावरती आवश्यक आहे. अशा तऱ्हेने आपण दोन सॉल्ट इथे लक्षामध्ये घेतलेले आहेत. पहिला घेतलेला आहे सॉल्ट हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस आणि इकडे घेतला हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. लक्षात येत आहे. नाव अबाउट द हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ अ वीक ॲसिड अँड वीक बेस. Now let us consider the salt CH3COONH4. This is ammonium acetate. Ammonium acetate is a salt of weak acid and weak base. This ammonium acetate when dissolved in water, then we get acetic acid which is a weak acid and ammonium hydroxide which is a weak base. आपण अमोनियम ॲसिटेट घेतला, त्याची वॉटर सोबत रिॲक्शन घेतल्यावर तुम्हाला ॲसिटिक ॲसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड मिळालाय. हा ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड आहे आणि अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे. हायड्रोलिसिसचा नियम आठवा. हायड्रोलिसिस मध्ये स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट यांना आयोनिक फॉर्म मध्ये लिहा. वीक ॲसिड, वीक बेस आणि वॉटर यांचं डिसोशिएशन अतिशय कमी असतं, त्यामुळे त्याला दुर्लक्षित करा. मग आता या ठिकाणी हा सॉल्ट आहे, त्याला आयोनिक फॉर्म मध्ये लिहिलं CH3COO मायनस प्लस NH4 प्लस, वॉटर तसंच्या तसं, वीक ॲसिड जसंच्या तसं, वीक बेस सुद्धा तसंच. कोणीच कॅन्सल होत नाही या ठिकाणी. म्हणजेच काय, ही नेट रिॲक्शन आहे. मग in the net reaction both the ions of a salt reacts with a water and that's why salt of a weak acid and weak base undergoes hydrolysis. आपली अट पूर्ण करतोय हा सॉल्ट की both the ions of a salt reacts with a water. As both the ions of a salt reacts with a water, it means this salt undergoes hydrolysis. आता यामध्ये anion पण भाग घेतोय, कॅटायन पण भाग घेतोय, त्यामुळे या हायड्रोलिसिसला कॅटायनिक एनायनिक हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. आता हायड्रोलिसिस तर होत आहे, याचं नाव पण सांगितलं आपण की कॅटायनिक एनायनिक हायड्रोलिसिस आहे. मुद्दा हा उरला आता की नेचर कोणता आहे. इथे कोणतेच आयन एक्सेस मध्ये नाही,
प्रिव्हियस 2 हायड्रोलिसिस मध्ये आपण बघितलं होतं की एकदा एक्सेस ऑफ H+ आयन होते, मग त्याला आपण ऍसिडिक नेचर म्हटलं होतं. एकदा एक्सेस ऑफ OH- आयन होते तेव्हा त्याला आपण बेसिक नेचर म्हटलं होतं. पण या ठिकाणी कोणीच एक्सेस मध्ये दिसत नाही, ना H+ ना OH-. मग याचं नेचर ठरवायचं कसं? दोघेही तर वीक आहेत. हा वीक ऍसिड आहे, हा वीक बेस आहे. आता यामध्ये नेचर डिसाइड करण्यासाठी त्यांच्या डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यूचा उपयोग केला जाईल. ऍसिडच्या हे जे ऍसिटिक ऍसिड आहे त्याची डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू समजा आपण म्हटली Ka आणि NH4OH ची डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हटली आपण Kb. आता याची व्हॅल्यू Ka आणि याची Kb आहे. मग या दोघांमध्ये कंपॅरिझन करा. जर का तुम्हाला असं दिसलं की Ka Kb येत आहे तर समजून घ्यायचं की त्या ठिकाणी सोल्युशनचं नेचर हे न्यूट्रल आहे. As Ka Kb then the solution is neutral. जर का Ka greater than Kb असता, Ka greater than Kb असता तर सोल्युशनला आपण ऍसिडिक म्हटलं असतं. जर का Kb greater than Ka असता तर सोल्युशनला आपण बेसिक म्हटलं असतं. लक्षात घ्या. याचं नेचर कसं डिसाइड करायचं त्याकरता आपण काय म्हणतोय, नेचर ऑफ द सोल्युशन डिपेंड्स अपॉन Ka and Kb व्हॅल्यूज ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस रिस्पेक्टिव्हली. If Ka is equal to Kb then the solution is neutral. If Ka is greater then the solution is acidic. If Kb is greater then the solution is basic. In this proper example, in this particular example, it is found that Ka value of acetic acid is equal to Kb value of ammonium hydroxide. As Ka value is equals to Kb value, that's why this solution is neutral. हे सोल्युशन कोणतं आहे तर न्यूट्रल नेचरचं असल्याचं दिसून आलेलं आहे. वाक्यात कसं लिहिणार बघा. हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस व्हेन dissolved in water, then it is found that both cation and anion of the salt reacts with the water. Hence this hydrolysis is called as cationic anionic hydrolysis. Now the nature of the solution depends upon the dissociation constant values of acid and base. If Ka is equal to Kb then the solution is neutral. Ka is greater acidic, Kb is greater than basic. बरोबर. In this particular example, the Ka value of acetic acid is equal to Kb value of ammonium hydroxide. That's why the solution is found to be neutral. दुसरं एक्झाम्पल घेतो. या ठिकाणी घेतलं अमोनियम नायट्रेट. मग NH4NO2 plus H2O gives NH4OH plus HNO2. अमोनियम हायड्रॉक्साइड आणि नायट्रस ऍसिड हा आहे वीक बेस आणि हा आहे वीक ऍसिड. यांना आपण आयोनिक फॉर्म मध्ये लिहिलं. मग सॉल्टला आयोनिक फॉर्म मध्ये लिहिता येईल, वॉटरला नाही लिहिता येणार, वीक ऍसिड वीक बेसला पण नाही लिहिता येणार. मग NH4 plus NO2 minus plus H2O gives NH4OH plus HNO2. As here both cation and anion of a salt reacts with the water, this is called as cationic anionic hydrolysis. हे सुद्धा कॅटॉयनिक ॲनॉयनिक हायड्रोलिसिस आहे. आता मुद्दा आहे नेचर ऑफ द सोल्युशन काय. तर तुम्ही NH4OH ची Kb व्हॅल्यू आणि वीक ऍसिडची Ka व्हॅल्यू यामध्ये कंपॅरिझन करा. अमोनियम हायड्रॉक्साइडची Kb व्हॅल्यू इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन द Ka व्हॅल्यू ऑफ नायट्रस ऍसिड. ॲज Kb व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन Ka, दिस सोल्युशन इज फाउंड टू बी न्यूट्रल. तुम्ही म्हणाल आता यांच्या Ka आणि Kb व्हॅल्यूज आम्ही पाठ करायच्या का? बिलकुल नाही. जेवढं आपल्याला NCERTच्या पुस्तकात आणि बोर्डच्या पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिले आहेत तेवढे एक्झाम्पल मात्र लक्षामध्ये ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त जर का प्रश्न विचारला तर ते काही ना काही हिंट तुम्हाला देतील. त्यामुळे Ka Kb व्हॅल्यू सगळ्यांच्या लक्षात ठेवण्याची गरज नाही. जेवढे टेक्स्टबुकमध्ये बोर्ड बुक असो NCERT बुक असो जेवढे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेसचे दिलेले असतील तेवढ्यांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला तयारी करून ठेवावी लागेल. त्यांच्या Ka आणि Kb कोणती हायर आहे कोणती लोअर आहे हे लक्षात ठेवावं लागेल. भले व्हॅल्यूज नका लक्षात ठेवू. आता इथे कुठे आपण याच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवतोय, फक्त एवढं लक्षात ठेवलं की याची Kb याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून सोल्युशन बेसिक इन नेचर आहे. बरोबर आहे की नाही. मग आता
ammonium nitrate NH4NO2 is a salt of weak acid and weak base, hence it undergoes cationic anionic hydrolysis and Kb value is greater than Ka, hence the solution is found to be basic. तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतोय NH4CN ammonium cyanide. Ammonium cyanide when dissolved in water it gives NH4OH plus HCl. हा सॉल्ट आहे, त्याला आयोनिक फॉर्म मध्ये लिहा, बाकीच्यांना मात्र आयोनिक फॉर्म मध्ये घेता येणार नाही, कारण वीक ऍसिड वीक बेस आणि वॉटर हे आपण ऑलमोस्ट अनआयोनाइज समजतो, त्यांना आयोनिक फॉर्म मध्ये दाखवत नाही इन हायड्रोलिसिस कन्सेप्ट. मग हियर बोथ द आयन्स ऑफ अ सॉल्ट रिएक्ट्स विथ वॉटर, हेन्स दिस इज ऑल्सो कॅटॉयनिक anionic hydrolysis. In this particular example, the Kb value is found to be equal to Ka and that's why the solution is neutral in nature. पुढचं एक्झाम्पल आहे अमोनियम कार्बोनेट. Ammonium carbonate when dissolved in water gives ammonium hydroxide and carbonic acid. वॉटर वीक ऍसिड वीक बेस अनआयोनाइज दाखवा, सॉल्टला आयोनिक फॉर्म मध्ये इले आपण. Twice of NH4 plus plus CO3 minus minus reacts with the water. As both the ions reacts with the water, this salt undergoes hydrolysis and this hydrolysis is called as cationic anionic hydrolysis. And nature of the solution depends upon the values of Ka and Kb. Here Ka is equals to Kb, that's why the solution is neutral. अशा तऱ्हेने हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस जेव्हा आपण घेतो त्यावेळेला कॅटॉयनिक ॲनॉयनिक हायड्रोलिसिस होत असतं आणि नेचर हे तिन्ही प्रकारचं असू शकतं. जर का Ka इज इक्वल टू Kb असेल तर न्यूट्रल असेल, जर का Ka जास्त असेल तर ॲसिडिक असेल आणि Kb जास्त असेल तर बेसिक असेल. येते लक्षामध्ये हे. तर दिस इज अबाउट द हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. बघा लक्ष द्या, हायड्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट वरती कोणकोणते MCQ विचारल्या जाऊ शकतात. एखादा सॉल्ट देतील आणि म्हणतील विच टाइप ऑफ हायड्रोलिसिस इट अंडरगो, व्हॉट इज द नेचर ऑफ द सोल्युशन, विच आयन इज इन एक्सेस, व्हॉट इज द pH ऑफ द सोल्युशन, विच आयन ऑफ अ सॉल्ट रिएक्ट्स विथ वॉटर, विच ऑफ, आणि एक प्रश्न अजून, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट, 4 सॉल्ट दिलेले असतील आणि त्यामध्ये म्हणतील विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट अंडरगोज कॅटॉयनिक हायड्रोलिसिस किंवा एनॉयनिक किंवा कॅटॉयनिक एनॉयनिक हायड्रोलिसिस. त्याचबरोबर विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट सोल्युशन इन वॉटर इज ॲसिडिक और बेसिक और न्यूट्रल, or which of the following salt solution having pH is equal to 7 less than 7 or greater than 7. असे क्वेश्चन्स तुम्हाला, तुम्ही MCQचं कुठलंही पुस्तक बघितलं तर हायड्रोलिसिस टॉपिकवर तुम्हाला या क्वेश्चनचा भडीमार दिसेल. मग बोर्डाच्या परीक्षेकरता जसं आपण आता एक्सप्लेन केलं होतं तसं एक्सप्लेन करून चालणार नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. फास्ट आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग कसं सांगायचं, एक उदाहरण घेतो मी FeCl3चं. कसं पोचतो आपण आपल्या निष्कर्षापर्यंत, लक्ष द्या. पहिला आपण घेतला FeCl3. काय करायचं, सॉल्ट लिहिल्याबरोबर त्याला पहिले आयोनिक फॉर्म मध्ये घ्यायचं. Fe3+ आणि थ्राइस ऑफ Cl-. पॉझिटिव्ह आयन हा बेसचा असतो, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती आहेत तेवढे OH त्याला चिटकवा, म्हणजे तो झाला FeOH/3. आणि हा घेतला आपण थ्राइस ऑफ Cl-. Cl- याला हायड्रोजन चिटकवा, थ्राइस ऑफ HCl. आठवा FeOH/3 कोणत्या यादीमध्ये होतं, वीक बेसच्या. हा वीक बेस आहे. हा HCl कोणत्या यादीत होता, तर स्ट्रॉंग ऍसिडच्या यादीमध्ये होता. म्हणजे आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत की FeCl3 इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस फेरिक हायड्रॉक्साइड अँड स्ट्रॉंग ऍसिड HCl. मला सांगा या दोन पैकी कोण स्ट्रॉंग आहे, HCl स्ट्रॉंग आहे. मग जो स्ट्रॉंग आहे ते नेचर त्याच्या सोल्युशनला मिळतं. म्हणजेच काय, FeCl3 इन वॉटर इज ऑफ विच नेचर, ऍसिडिक. ऍसिडिक नेचर म्हटलं म्हणजे एक्सेस ऑफ विच आयन, H+ आयन, म्हणजेच pH इज लेस दॅन 7. बरं, एक्सेस कोणते आयन आहे, H+ आयन आहे. H+ म्हणजे कॅटायन, म्हणजे प्रॉडक्ट मध्ये H+ आयन्स असतील तर रिएक्टंट मध्ये सुद्धा कॅटायन एक्सेस मध्ये असेल. मग यातला कॅटायन कोण आहे, Fe3+. त्यामुळे इथे देणार आपण, दॅट्स वाय Fe3+ रिएक्ट्स विथ वॉटर.
Fe3+ हा वॉटर सोबत रिॲक्ट होत असला पाहिजे, रिॲक्ट्स विथ वॉटर, याचा अर्थ कॅटायनिक हायड्रोलिसिस या ठिकाणी होत असलं पाहिजे. कोणता हायड्रोलिसिस आहे? कॅटायनिक हायड्रोलिसिस. आता तुम्हाला यापैकी कुठलाही प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. चला बोलतो मी. FeCl3 वरती which type of hydrolysis it undergoes? मग तुम्ही सांगणार it undergoes cationic hydrolysis. Nature of the solution is it is acidic in nature. Excess of which ions are there? Excess of H+ ions are there. pH is less than 7. Which ion of a salt reacts with the water? Fe3+ ion reacts with the water. आता हा जो प्रश्न आहे हा 6वा हा नंतर डिस्कस करू आपण. त्याच्यामध्ये 4 सॉल्ट देऊन आपल्याला बघायचे आहे. सुरुवातीला या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला याच्यावरनं मिळालीत की नाही ते बघा. पुन्हा एकदा सांगतो. FeCl3 व्हिडिओ बघता बघता तुम्ही सुद्धा लिहून बघायला हरकत नाही आहे. FeCl3 त्याला आयोनिक फॉर्म मध्ये घ्या. Fe3+ थ्राइस ऑफ Cl-, Fe3+ कॅटायन ऑफ अ सॉल्ट, म्हणजे याचा अर्थ बेसचा असतो तो. मग कॅटायन ऑफ अ सॉल्ट बेस 3 पॉझिटिव्ह आहे, 3 OH लावले. Cl- एक हायड्रोजन लावला, थ्राइस ऑफ HCl. FeOH/3 हा वीक बेस आहे, HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, म्हणजे नेचर झालं याचं ऍसिडिक. ऍसिडिक नेचर आहे म्हणजे एक्सेस ऑफ H+ आयन्स आहे. pH इज लेस दॅन 7 आहे. Fe3+ रिॲक्ट्स विथ वॉटर. कसं काय समजलं? तर एक्सेस कोणते आयन्स आहे? H+ आयन. म्हणजे प्रॉडक्ट साइडला कॅटायन आहे तर रिॲक्टंट साइडला सुद्धा कॅटायन असणार असा अंदाज लक्षात ठेवा. मग यातला कॅटायन कोण आहे? Fe3+. दॅट्स वाय Fe3+ रिॲक्ट्स विथ वॉटर ड्युरिंग द हायड्रोलिसिस. म्हणजेच कोणता हायड्रोलिसिस आहे? तर कॅटायनिक हायड्रोलिसिस या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ते एक्झाम्पल घेऊ आपण Na2CO3चं. बघायला जा. Na2CO3 सगळ्यात पहिल्यांदा आयोनिक फॉर्म मध्ये करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता आयोनिक फॉर्म मध्ये करायचं आहे. आयोनिक फॉर्म मध्ये येणार ट्वाइस ऑफ Na+ CO3-. आता Na+ एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे याला एक OH लागेल. NaOH याचे 2 मॉलिक्युल्स आहे. 2 निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 2 हायड्रोजन चिटकवा त्याला. H2CO3 कार्बोनिक ऍसिड, कार्बोनिक NiC, कार्बोनिक ऍसिड. हा आहे स्ट्रॉंग बेस, हा आहे वीक ऍसिड. कोण स्ट्रॉंग आहे? बेस. समजून घ्या सोल्युशनचं नेचर आहे बेसिक. समजून घ्या एक्सेस ऑफ OH- आयन्स आहे. एक्सेस ऑफ OH- आयन्स आहे. म्हणजेच याचा अर्थ pH इज ग्रेटर दॅन 7 आहे. जर का OH- म्हणजे निगेटिव्ह आयन, एनायन हे प्रॉडक्ट साइडला एक्सेस मध्ये आहे तर रिॲक्टंट साइडला सुद्धा निगेटिव्ह आयन असणार. म्हणजे CO3- रिॲक्ट्स विथ वॉटर हे याच्या दरम्यान झाल्याचं तुम्हाला दिसेल. आणि CO3- रिॲक्ट्स विथ वॉटर म्हणजे याचा अर्थ हे असणार एनॉयनिक हायड्रोलिसिस. कुठेही आपण रिॲक्शन लिहिलेली नाही तरी सुद्धा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या जवळ आहे. Na2CO3चा हायड्रोलिसिस पहिला कोणत्या प्रकारचा हायड्रोलिसिस आहे? एनॉयनिक. कोणत्या प्रकारचं नेचर आहे? बेसिक. कोणता आयन एक्सेस मध्ये आहे? OH- आयन. pH इज ग्रेटर दॅन 7. कोणता आयन वॉटर सोबत रिॲक्ट होतो? तर CO3- आयन रिॲक्ट्स विथ वॉटर. हे झाला दुसरा. चला तिसरा सॉल्ट घेऊ आपण. तो घेतला CH3COONH4. आता याच पिरियड मध्ये आपण याचा हायड्रोलिसिसची कन्सेप्ट बघितलेली आहे. याला सगळ्यात पहिल्यांदा आयोनिक फॉर्म मध्ये आणा. आयोनिक फॉर्म मध्ये कसं आणणार? CH3COO- आणि NH4+, बरोबर. नंतर CH3COOH आणि NH4OH म्हणजे वीक ऍसिड वीक बेस. समजून घ्या जेव्हा केव्हा वीक ऍसिड वीक बेसचा सॉल्ट असेल तेव्हा बोथ कॅटायन अँड एनायन रिॲक्ट्स विथ वॉटर. बोथ कॅटायन अँड एनायन ऑफ अ सॉल्ट रिॲक्ट्स विथ वॉटर. रिॲक्ट्स विथ वॉटर. आणि त्यामुळे हे असेल कॅटायनिक एनॉयनिक हायड्रोलिसिस. कॅटायनिक एनॉयनिक हायड्रोलिसिस या ठिकाणी झाल्याचं तुम्हाला दिसेल. आता मुद्दा येतो नेचरचा. तर यांच्या Ka आणि Kb व्हॅल्यूज वरती नेचर असणार. तुम्हाला याची हिंट दिलेली असेल किंवा बोर्डाच्या पुस्तकातलं आणि NCERTच्या पुस्तकातलं एक्झाम्पल असेल तर हिंट देणार सुद्धा नाही.
हे बोर्डाच्या पुस्तकातलं उदाहरण आहे किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकातलं आहे, याच्याविषयी हिंट मिळणार नाही. या दोघांच्या के आणि के बी व्हॅल्यूज या इक्वल आहेत आणि के आणि के बी इक्वल आहे म्हणजे सोल्युशन हे न्यूट्रल आहे. pH इज इक्वल्स टू 7 असेल. आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. विच टाइप ऑफ हायड्रोलिसिस? कॅटायनिक एनॉयनिक हायड्रोलिसिस. नेचर ऑफ द सोल्युशन न्यूट्रल. एक्सेस मध्ये कोणतेच आयन नाही. नंतर pH इज इक्वल टू 7 न्यूट्रल नेचर आहे. विच आयन ऑफ अ सॉल्ट रिॲक्ट्स विथ वॉटर? NH4 plus as well as CH3COO minus, both the ions of a salt reacts with the water. आणि त्याच्यानंतर आपल्याला या सॉल्ट विषयी सगळी माहिती घेता येईल. बघा, पहिला जो सॉल्ट घेतला होता तो होता स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा घेतला होता मी. कोणता घेतला होता आपण? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा. दुसरा जो सॉल्ट आपण घेतला होता तो होता वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचा. तिसरा जो सॉल्ट या ठिकाणी एक्सप्लेन केला मी इकडे, हा जो एक्सप्लेन केला तो सॉल्ट होता वीक ऍसिड वीक बेसचा. आता एक आपण घेऊ याच्यामध्ये NaCl घेतला आपला सोपा. NaCl, Na प्लस Cl मायनस, NaOH आणि HCl, स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड. बरोबर, हे लिहिल्याबरोबर समजायला पाहिजे की NaCl इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. म्हणजे याचा अर्थ इट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. याचं हायड्रोलिसिस होत नाही. इट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. नेट रिॲक्शन काय असेल? नेट रिॲक्शन इट इज द डिसोसिएशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस इक्वल नंबर ऑफ H प्लस अँड OH मायनस. pH इज इक्वल्स टू 7 न्यूट्रल इन नेचर. आता याच्यावरती काय प्रश्न येतील? पहिलं, विच टाइप ऑफ हायड्रोलिसिस NaCl अंडरगोज? NaCl does not undergo any type of hydrolysis. Nature of the solution neutral. Excess of, कोणीच excess मध्ये नाही. pH is equals to 7. Which ion of a salt reacts with the water? Na plus की Cl minus की both की none of these? तर एकही आयन हा सॉल्टचा वॉटर सोबत रिॲक्ट होत नाही. कारण नेट रिॲक्शन ही काय असते? नेट रिॲक्शन इज जस्ट द डिसोसिएशन ऑफ वॉटर टू प्रोड्यूस इक्वल नंबर ऑफ H प्लस अँड OH मायनस आयन. असं प्रत्येक सॉल्ट वरती तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. जेवढे एक्झाम्पल तुमच्या जवळ आहेत कोणत्याही सॉल्टचे, त्या प्रत्येकाला या पद्धतीने डिस्कस करून ठेवा. बरं, याचा फायदा सांगू तुम्हाला. रिॲक्शन लिहायला, बोर्डाच्या परीक्षेतली रिॲक्शन लिहायला सुद्धा फायदा होतो. कसा? समजा FeCl3 याचा हायड्रोलिसिस तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत एक्सप्लेन करायचं आहे. कसं करणार? FeCl3 प्लस H2O गिव्स FeOH/3 प्लस थ्राइस ऑफ HCl. हा मिळाला प्रॉडक्ट आणि रिॲक्ट, हे दोन्ही प्रॉडक्ट मिळाले. रिॲक्टंट FeCl3 प्लस H2O. सध्या वॉटर बॅलन्स नाही केले, नुसतं H2O लिहिलं. गिव्स FeOH/3 प्लस थ्राइस ऑफ HCl. 3 OH 3 हायड्रोजन म्हणजे थ्राइस ऑफ H2O लागेल. म्हणजे रिॲक्शन सांगू याची काय होईल? इथे लिहितो मी FeCl3 प्लस H2O. बॅलन्स नाही केलं सध्या. कोण प्रॉडक्ट मिळेल? FeOH/3 प्लस थ्राइस ऑफ HCl. यावरनं अंदाज येतो वॉटरचे 3 मॉलिक्युल्स असतील. म्हणजे बॅलन्स रिॲक्शन लिहायला सुद्धा हे मदत करतं. चला, याची बॅलन्स रिॲक्शन कशी लिहिणार सांगा? Na2CO3 ची. Na2CO3 प्लस H2O gives us इथे ट्वाइस ऑफ NaOH प्लस H2CO3. यावरनं अंदाज आला 2 हायड्रोजन 2 OH म्हणजे ट्वाइस ऑफ H2O. झाली बॅलन्स रिॲक्शन. याला सुद्धा तसंच लिहिता येईल आपल्याला. CH3COOH आणि NH4OH, एक हायड्रोजन एक OH आहे म्हणजे ही रिॲक्शन काय येईल? CH3COONH4 प्लस H2O गिव्स CH3COOH प्लस NH4OH. तसंच NaCl प्लस H2O गिव्स NaOH प्लस HCl. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेतली बॅलन्स रिॲक्शन लिहिण्यासाठी सुद्धा ही स्टाईल आपल्याला मदत करते. MCQ सोडवण्यासाठी सुद्धा मदत करते. तुम्ही एक काम करायचं आहे, हे जे सॉल्ट मी या ठिकाणी लिहून दिले आहेत यातले मी काही एक्सप्लेन केलेले आहेत. उरलेले सगळे सॉल्ट तुम्ही या पद्धतीने एक्सप्लेन करून कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. म्हणजे जेणेकरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील. आता हा जो एक शेवटचा प्रश्न मी इथे टाकलेला आहे याच्यावरती आपल्याला उत्तर द्यायचं आहे. समजा
चला मी 4 ऑप्शन्स तयार करतो. एक आहे NaCl, दुसरं बी ऑप्शन आपण घेतलं समजा FeCl3, तिसरं ऑप्शन आपण घेतलं समजा Na2CO3 आणि चौथं ऑप्शन समजा आपण घेतलं CH3COONH4. आता तुम्हाला प्रश्न असा विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट डज नॉट अंडरगो हायड्रोलिसिस. पहिला प्रश्न, यापैकी कोणता सॉल्ट हायड्रोलिसिस अंडरगो करत नाही. फटकन हायड्रोलिसिस होत नाही म्हणजे असा सॉल्ट शोधायचा आहे जो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा आहे. मग तो कोण आहे? NaCl. मिळालं उत्तर. दुसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट अंडरगोज कॅटॉयनिक हायड्रोलिसिस. आता बघा, कोणता सॉल्ट हा कॅटॉयनिक हायड्रोलिसिस करतो. आता कॅटॉयनिक हायड्रोलिसिस म्हणजे पॉझिटिव्ह आयन ऑफ द सॉल्ट, म्हणजे प्रॉडक्ट मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आयन एक्सेस मध्ये असतील, म्हणजे H+ आयन्स एक्सेस मध्ये असतील, म्हणजेच ऍसिडिक नेचर असेल, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट शोधायचा आहे. बघा कसं शोधतोय मी. कॅटॉयनिक हायड्रोलिसिसचा अर्थ काय की H+ आयन एक्सेस मध्ये ऍसिडिक नेचर म्हणजे सॉल्ट कोणाचा? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. कारण ऍसिडिक नेचर म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड लागणार, तर स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट पाहिजे. मग स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट आहे FeCl3. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे FeCl3. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट अंडरगोज एनॉयनिक हायड्रोलिसिस. एनायन निगेटिव्ह आयन म्हणजे OH- एक्सेस म्हणजे बेसिक नेचर म्हणजे स्ट्रॉंग बेस वीक ऍसिडचा सॉल्ट लागेल. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड याचा सॉल्ट आपल्याला लागेल. मग स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा सॉल्ट आहे Na2CO3. ते शोधता आलं पाहिजे आपल्याला. Na2CO3 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन असेल C. कॅटॉयनिक एनॉयनिक हायड्रोलिसिस यावरनं लगेच लक्षात येतं बोथ द आयन्स ऑफ अ सॉल्ट रिॲक्ट्स विथ वॉटर म्हणजे इट इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस. मग शोधा या 4 पैकी वीक ऍसिड वीक बेसचा कोणता सॉल्ट आहे, तर तो आहे CH3COONH4. 1 2 3 4 प्रश्न सांगितले. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट सोल्युशन इज ऍसिडिक इन नेचर. आता ऍसिडिक इन नेचर विचारलेला आहे. मग ऍसिडिक इन नेचर विचारलाय म्हणजे H+ एक्सेस मध्ये म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट लागेल. मग स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट आहे FeCl3. बेसिक इन नेचर म्हणजे OH- एक्सेस मध्ये म्हणजे स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड वाला Na2CO3. न्यूट्रल याच्यावरती न्यूट्रलचा प्रश्न येणार नाही या हे 4 ऑप्शन देऊन. का बरं? कारण NaClचं सोल्युशन सुद्धा न्यूट्रल आहे आणि CH3COONH4चं सुद्धा न्यूट्रल आहे. हा, मग त्या केसमध्ये काय करतील, याच्याऐवजी आपण एक्झाम्पल टाकू NH4NO2. समजा याला मी बदललं आणि त्याच्याऐवजी काय टाकलं NH4NO2. याचं जे सोल्युशन हा वीक ऍसिड वीक बेसचा सॉल्ट आहे, पण त्याचं नेचर आपण आजच बघितलंय बेसिक नेचर आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला की न्यूट्रल कोण आहे सांगा. हा बेसिक आहे, हा बेसिक आहे, हा ऍसिडिक आहे. मग NaCl स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे ना, ते जे आहे pH 7 आणि कोणतं नेचर असतं? न्यूट्रल नेचर असतं. तो झाला प्रश्न. पुढे म्हणतील विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट हॅव्हिंग pH = 7. यामध्ये NaCl येईल. pH <7 याला या ऑप्शनला बाजूला करा. pH <7 म्हणजे ऍसिडिक नेचर FeCl3 येईल. pH < 7 मग <7 म्हणजे Na2CO3 वाला येईल. जर का NH4NO2 आणि Na2CO3 दोन्ही असेल तर दोघांचे pH < 7 असणार, कारण हा पण बेसिक असेल. तर ऑप्शन नुसार त्या ठिकाणी बदलल्या गेल्याचं दिसणार आहे. याच्या व्यतिरिक्त MCQ हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट वर विचारल्या जाण्याची शक्यता नाही. जर का तुम्हाला सापडला असा एखादा निश्चितपणे पाठवा. आपण आपल्या ग्रुपवरती त्याच्यामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये टाकू, जेणेकरून त्या प्रश्नाला सुद्धा सगळ्यांना सामोरं जाता येणार आहे. लक्षात येत आहे हे?